गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याचं सौंदर्य कशामध्ये आहे बरं? आपण दर वेळेला म्हणतो की मला सुखासाठी आहे ना, बघा माझ्या जीवनामध्ये तेव्हा सुख येईल तेव्हा माझ्याकडे भरपूर पैसा असेल। आणि त्यामध्ये मनुष्याचं सौंदर्य असतं का? त्यामध्ये मनुष्याचं सुख असतं का? समर्थांनी सुंदर सांगितलेलं आहे, कोणत्याही अटीशिवाय हसणं। बघा हे निरूपण आहे ना, बारीक लक्ष देऊन ऐका। तुमच्या हृदयामध्ये एवढा आनंद निर्माण होईल ना, तुम्हाला वाटेल की माझी सर्व दुःख हरण झालेली आहेत, मी आयुष्यामध्ये का जन्माला आलेलो आहे ना याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हे सौंदर्य कशामध्ये आहे? समर्थांनी सांगितलेलं आहे, कोणत्याही अटीशिवाय हसणं, हेतूशिवाय बोलणं, कारणाशिवाय देणं आणि अपेक्षा न ठेवता काळजी घेणं, हे कोणत्याही नात्याचं सौंदर्यच असतं ना। पण आपण हे नातं टिकवण्यासाठी करतो का बरं? तुम्ही विचार करा, तुमच्या आयुष्यामध्ये जीवाभावाची लोक किती राहिलेली आहेत बरं? हे आयुष्य आहे ना, गॅरंटी नसलेली गोष्ट आहे, कधी मृत्यू येईल सांगता येईल का? म्हणून जोपर्यंत आपले हातपाय चालते आलते आहेत ना, तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण करायला हवं। भक्ती मार्गामध्ये आपलं हे जीवन आपण जगायला हवं। शेवटचं काय असेल ना हे काही सांगता येत नाही, म्हणून प्रत्येक क्षण जगून घ्या, मनातलं बोलून टाका, नव्हे तर एखाद्याला माफी मागा, माफ करा, कारण हे जगणं आहे ना, हे आयुष्य आहे, गॅरंटी नसलेलं गोष्ट आहे। म्हणून पाण्याची किंमत किती असते बरं आपल्याला? प्रत्येकाला पाण्याशिवाय जगणं येतं का बरं? प्रत्येकाला पाण्याची गरज आहे, पण पाण्याची जर महानता तुम्ही पाहिली ना तर तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल। म्हणजे काय बरं? म्हणजे जर पाणी थंड झालं ना तर ते गारठून मारतं। बघा, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिवापर केला ना तर मनुष्याची अधोगती कशी होत असते ते आपण पाहत आहोत। जर पाणी गरम झालं तर भाजून मारतं, जास्त झालं तर बुडवून मारतं, आणि नसलंच ना तर ताण लावून मारतं। म्हणजे कोणतीही गोष्ट आपण किती महत्त्वाची ठेवावी ना हे आपल्यावर आहे। म्हणून आयुष्यामध्ये जगताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की भगवंताच्या नामस्मरणाशिवाय आपल्या जीवनामध्ये पर्याय नाही। पण मनुष्य मात्र काय करतो बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, प्रार्थना आणि विश्वास आहे ना, या दोन्ही गोष्टी जरी दिसत नसतील पण त्यांच्यात इतकी शक्ती ताकद असते ना की ते अशक्य ही गोष्ट शक्य करून दाखवत असतात। पण ते आपल्याला त्या डोळ्यातून दिसतं का बरं? कधीच दिसत नाहीत। म्हणजे प्रार्थना आणि विश्वास आहे ना, कोणत्या ना कोणत्या स्थळी कधी तुमच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडतील हे सांगता येऊ शकत नाही। म्हणजेच या जीवनाचं एक कटू सत्य आहे, प्रत्येकानं हे माहीत असायला हवं। मेलेल्या माणसाला खांदा देणं याला लोक पुण्य समजतात ना, पण या नियतीसमोर हातबल झालेल्या या माणसाला, या जिवंत माणसाला आधार देताना 10 वेळा मनुष्य विचार करतो। म्हणजे का बरं? म्हणजे जोपर्यंत या माणसाला माणसातच मनुष्य दिसत नाही तर या माणसात देव कधी दिसणार आहे का बरं? कधीच दिसणार नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये मनुष्य आहे ना,
भक्ती मार्गाचं सोंग ढोंग करून एवढ्या वाईट गोष्टी करतो की त्याला भक्ती मार्गाला दोष लावतो. पण भक्ती मार्ग कधीही चांगलाच असतो ना. पण हा वाईट मनुष्य त्यामध्ये घुसतो आणि भक्ती मार्गाचा दोष होतो ना. म्हणून कोणताही भक्ती मार्ग वाईट नसतो. हा मनुष्यच अवगुणी असतो ना. आणि हा मनुष्यच त्या भक्ती मार्गाला वाईट बनवत असतो. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, याची लक्षणं सांगितलेली आहेत. हा मनुष्य कोण असतो बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे, विचारूनी बोले विवंचूनी चाले, तयाचेणी संतप्त तेही निवाले, बरे शोधिल्या न बोलो नको हो, जणी चालणे शुद्ध नेमस्त राहो. म्हणजे काय बरं? म्हणजे जो मनुष्य आहे ना, नेहमी विचारपूर्वक बोलतो, नेहमी विचारपूर्वक वागतो, नेहमी विचारपूर्वक चालतो, त्या मनुष्याच्या सहवासानं आहे ना, त्रितापानं त्रस्त झालेले लोकसुद्धा संतुष्ट होतात. म्हणूनच सर्व तऱ्हेने विचार करून शोध घेतल्याशिवाय मनुष्याने अजिबात बोलू नये. आणि आपलं वागणं नेहमी शुद्ध आणि शिस्तीचंच असावं ना. पण असं मनुष्य वागतो का बरं? प्रत्येक गोष्ट बोलतो ना. या कलियुगातला जर मनुष्य पाहिला ना, एकाचं ऐकतो, दुसऱ्याला सांगतो, तिसऱ्याला काही वेगळं वाटतं. म्हणजे कुणाची चुकी नसताना सुद्धा मनुष्य एकमेकाचा दुश्मन बनलेला आहे, मनुष्य एकमेकाचा शत्रू बनलेला आहे. या पती पत्नीचं जर आपण नात्याचा विचार केला ना, पतीनं पत्नीविषयी दुसऱ्यानं सांगितलेल्या गोष्टी ऐकायच्या आणि नात्यामध्ये अंधविश्वास निर्माण करायचा, अंधश्रद्धा निर्माण करायची. मग त्या नात्यामध्ये संशय आल्याशिवाय राहील का बरं? जिथे संशय आला ना, ते नातं कधी टिकत नाही. त्याला तुम्ही कितीही पाणी घाला, ते झाड कधी जगणार नाही. म्हणून हे श्रवण आहे ना, प्रत्येकानं रोज श्रवण करायला हवं. हे निरूपण मनुष्याला कुठे जायचं ना, हे ठरवत असतं. मनुष्यानं काय करावं, मनुष्य चुकतो कुठे, मनुष्याने कोणते निर्णय घ्यावे, हे नकळत निरूपण मनुष्याला शिकवत असतं. पण मनुष्य मात्र या गोष्टींचा कंटाळा करतो, उपासनेचा कंटाळा करतो. मग त्याचं मन आहे ना, ते मन स्थिर राहत नाही. ते मन वेडं वाकडं वागायला सुरुवात करतं. आणि जेव्हा हे मन स्थिर न राहता हे जगणं चालू करतं ना, तेव्हा मनुष्याच्या आयुष्यामध्ये भरपूर संकट यायला निर्माण होतात. आणि ही संकट लगेच आपल्या आयुष्यामधून जातात का बरं? अजिबात जात नाही. कारण त्या बुद्धीला चालना मिळत नाही, ती बुद्धी भरकटलेली असते. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याने श्रवण नेहमी करायला हवं. मनुष्याच्या जीवनामध्ये घडणाऱ्या येणाऱ्या घटना या श्रवणानं मनुष्याच्या जीवनातून हद्दपार होतात. या श्रवणातून आहे ना, मनुष्याला येणारी अधोगती कळते. म्हणून आपण हे श्रवण आहे ना, रोज ऐकायला हवं. हे श्रवण रोज करायला हवं. समर्थांनी सांगितलेलं आहे, हरिभक्त विरक्त विज्ञान रासी, जेणे मानसी स्थापिले निश्चयासी, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. म्हणजे जो भगवंताची उत्कट भक्ती करतो, जो वैराग्य संपन्न आहे, जो ज्ञानी आहे आणि ज्याला पारमार्थिक अनुभव लाभलेला आहे ना, अशा सत्पुरुषाच्या दर्शनामुळं व त्याच्या स्पर्शामुळं मोठं पुण्यच प्राप्त होतं ना. त्या संत पुरुषांच्या वचनामुळं आहे ना, मनातील संशय नष्ट होत असतो. म्हणजे इथे आठवण आपल्याला येते कुणाची बरं? इथे आठवण येते संगतीची. ज्याप्रमाणे वाल्ल्या कोळ्याला स्पर्श नारद मुनींचा झाला, तेव्हा वाल्याचा वाल्मिकीत झाला ना. म्हणजे हा स्पर्श आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करत असतो.
म्हणून आपण आपली संगती तपासावी. जोपर्यंत आपली संगती चांगल्याशी आहे ना, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये चांगल्याच गोष्टी घडत राहणार. जेव्हा आपली संगत दुराचार्याशी होईल, दुरावलेल्या माणसाशी, भरकटलेल्या माणसाशी होईल, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये आहे ना दुःख निर्माण होणार आहे. कारण त्या संगतीचा स्पर्शसुद्धा आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये आर्थिक हानी निर्माण करत असतो. म्हणून आपण संगतीमध्ये सावध राहायला हवं, सावध पवित्रा घ्यायला हवा. कधी कधी काही क्षणिक गोष्टीसाठी हे मन आपलं विवंचून जातं, हे मन आपलं भरकटून जातं. पण क्षणिक सुखाच्या मागे लागू नका. मनुष्याच्या जीवनामध्ये मृत्यू आहे एक अटळ सत्य आहे ना. खरंच या जगामध्ये आजपर्यंत आहे ना ते कोणालाही चुकलेलं नाही. तरीही माणूस हाव करतो, माझं माझं म्हणत आयुष्यभर पुंजी जमा करत राहतो. कोणाचा मृत्यू कुठे आणि कसा होईल आहे ना हे आजपर्यंत कोणी सांगू शकत नाही. जसा जन्म तसा मृत्यू आहे ना, हा प्रत्येक सजीव जीवाला येणारच आहे. ते त्रिकाळबाधी सत्य आहे. पण आज लोक हे सत्य स्वीकारायला उरलेच नाहीत. काही जणांना तर मृत्यूचं भयसुद्धा वाटत नाही, म्हणून जातात. आणि काही जण व्यसनांच्या आहारी पडतात, तर काही जण माझं कोणीच काही करू शकत नाही याच्या या अहंभावामुळे जगत असतात. म्हणून हे समाजामध्ये वाईट प्रकार घडतात ना, हे याच्यामुळं घडत असतात, या अहंकारामुळे घडत असतात. जर जगामध्ये या मानवाला किंवा अन्य जीवाला मृत्यू आला नसता तर या पृथ्वीवर राहायला जागा पण राहिली नसती. इतकी गर्दी आजपर्यंत झाली असती ना. या उक्तीप्रमाणे माणसाला मृत्यू आला ना की आपलं काम झालं. म्हणजे मृत्यूला आजपर्यंत कोणी अडवू शकलं नाही ना शकणार आहे. हा देह नाशवंतच आहे ना. म्हणून हा देह नाशवंत सारा, केला उगाचच पसारा. म्हणजे आपला जीव म्हणजे हवेचा एक पाण्यावरचा बुडबुडा कधी जाईल ना, तो काही सांगता येत नाही. मग लोक म्हणतात ना, अहो ती बाई काल परवाच भेटली होती, चांगली ठणठणीत होती. नक्की काय झालं बरं तिला? आपलं शरीर म्हणजे जशी एखादी उशीच आहे ना, वरून जशी खोळ असते ना तशी आपली चामडी असते, ज्याचा काहींना जणांना खूप गर्व असतो. तीही एक मातीत जाणार आहे ना. म्हणजे शरीरातली हाडं म्हणजे उशीमधला कापूस आहे, तो अगदी काही दिवसांनी खिळखिला होऊन जाणार आहे. हे ज्या मनुष्याला समजतं ना, तो कधीच वाईट मार्गावर चालणार नाही. म्हणजे हे शरीर सोडून एक दिवस आपण निघून जाणार आहोत. मग जगामध्ये राहील ना ती फक्त आपली आठवण राहील, ती सुद्धा काही काळापुरती, काही दिवसापुरती. 1-2 पिढ्यापर्यंत त्यानंतरचा माणसाचा प्रवास आहे ना, तो नावाचा प्रवास संपणार आहे. काही माणसं मरता मरता वाचतात, अगदी शेवटची घटका मोजणारी माणसं परत जगायला लागतात. अशी अनेक उदाहरणं आपण पाहिली आहे ना. तेव्हा कोणाच्या तरी तोंडूत निघतं की देवतारी त्याला कोण मारी बरं. अगदी समीप मृत्यू आला असून देखील तो वाचतो. या जन्म मरणाच्या फेऱ्यातून प्रत्येक जीव कसा अलगता आळवावरचं पाण्यासारखा सरकूनच निघून जातो ना. म्हणजे मानवी जीवन जगताना सोबत राहतो तो चांगला स्वभाव, चांगले संस्कार, चांगले आचार, चांगले विचार. म्हणून क्षणभंगुर जीवन जगताना कधीच कोणाला दुखवू नका, कधी कोणाची टिंगलटवाळी करू नका, अपंगाला किंवा त्यांच्या व्यंगत्वाला टीका करू नका. एखादा पती मरण पावलेल्या त्या महिलेला हिणवू नका. त्या सर्वात त्याचा काय दोष आहे बरं? एखादी स्त्रीचा नवरा मरण पावला ना तर अजिबात तिच्या देवाला डागण्या देऊ नका. ही विधवा किंवा हिनं आपला नवरा गिळला असे महाभयंकर शब्द वापरू नका. कारण इथं जायचं आहे ना तर सर्वांनाच जायचं आहे. कोणी आजपर्यंत असा जन्माला नाही आला की त्याला मृत्यू येणार नाही. अशा फुकटच्या गर्भामध्ये राहू नका. आज आत एका घडीचा विश्वास नाही. माणसांच्या जीवनावर
म्हणून कधी कोणाला विनाकारण श्राप देऊ नका. घ्यायचंच असेल ना तर आशीर्वाद घ्या. पुसताच आलं तर अश्रू एका विधवा भगिनीचे पुसा. करताच मदत आली ना तर आंधळ्या पांगळ्यांची करा. सेवाच करायची असेल ना तर देवाची करा, या देशाची करा, घरातली सासू सासऱ्याची करा, पण कधीच कोणाला दुखवू नका. या उक्तीप्रमाणे आपलं जीवन आहे ना हे क्षणभंगूर आहे, हे लक्षात ठेवा. मृत्यूला भिवू नका असं प्रत्येकजण म्हणतो, पण स्वतःला प्रत्येकाला त्याचा जीव प्रिय असतो ना. त्यामुळं खऱ्या अर्थानं जीवन जगायला शिकायला हवं. तिथंच जीवनाचे खरं मर्म लपलेलं आहे ना. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा अहंभाव, हा मीपणा, हा अहंकार, हा गर्व प्रत्येकानं सोडून द्यायला हवा. एक दिवस हे सर्व सोडून रिकाम्या हातानं जायचं आहे, हे प्रत्येकानं लक्षात ठेवा. म्हणून दुसऱ्याची निंदा करणं सोडून द्या. आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याकडून समोरच्याला किती सुख देता येईल, कशी मदत करता येईल याचा आपण विचार करा. आणि कितीही श्रीमंत असाल ना तरी संपत्तीचा गर्व कधीच करू नका. संततीचा विचार करा, त्याला चांगलं शिक्षण द्या, योग्य संस्कार करायला शिकवा, तरच गुन्हेगारी थांबेल ना. अन्यथा गुन्हेगारी वाढवायला वेळ लागणार नाही. छोट्याशा आयुष्यामध्ये आपल्या आरोग्याला जपावं, कधीतरी एखाद्याचं दुःख वाटून घ्यावं, एखाद्या अनाथाला मदतीचा हात द्यावा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक क्षणाचे फक्त साक्षीदार तुम्ही असाल. असं माणसाचं वर्तन राहावं, तर तो भक्तिमार्ग आहे, तर ते खरे कर्म आहेत. नुसतंच आपण एखादा ग्रंथ घेऊन वाचन करत असाल आणि समोरचा वाट वसरू आपल्या दारावरून न खाता जात असेल, भुकेलेल्या जात असेल, तर मग कोणती भक्ती श्रेष्ठ आहे बरं? त्या भक्तीला काही महत्त्व आहे का? म्हणून अशी भक्ती करा की जेणेकरून दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. म्हणजे एखाद्या अनाथाला मदतीचा हात देणं ही खरी भक्ती आहे ना. हेच खरं माणसाचं वर्तन आहे. म्हणजे करता आलं ना, थोडं वाचणं दिवसा माझी करता आलं पाहिजे. माणसात देव पाहावा, तरच खरा देव तुम्हाला आशीर्वाद देईल ना, यात तीळ मात्र शंका नाही. चांगल्या आचारांनी विचारांनी आपल्या जीवनाचं रंगमंच रंगवून जावं, असं जीवन आहे ना समर्थांनी आपल्याला शिकवलेलं आहे. पण आपण मात्र वेगळीच भक्ती करतो, आपण वेगळ्याच धुंदीमध्ये जगायला शिकतो. मग मनुष्याच्या जीवनामध्ये खरी भक्ती घडेल का बरं? हे सुंदर विचार निर्माण होतील का बरं? म्हणजेच आपल्या जीवनामध्ये आपण काय शिकावं बरं? हा कर्माचा सिद्धांत आहे ना, प्रत्येकाला लागू पडत असतो. बघा, तुम्ही पाहिला असेल की डोळ्यांनी झाडावरचा आंबा पाहिला, खाण्याची सुद्धा इच्छा जागृत झाली. डोळे तर फळं तोडू शकत नाही, म्हणून पाय गेले फळं तोडायला. बघा, हे निरूपण आहे ना. बारीक लक्ष देऊन ऐका. आपण काय पाहत होतो? कर्मसिद्धांत. या डोळ्यांनी आहे ना झाडावर असलेला आंबा पाहिला, पण हे डोळे आंबे खाऊ शकतात का बरं? अजिबात नाही ना. ती खाण्याची इच्छा जागृत झाली, डोळे तर फळं तोडू शकत नाही, म्हणून पाय गेले फळं तोडायला. पण जवळ पोचून सुद्धा पाय आंबा तोडू शकले नाही. मग हात गेले आंबा तोडायला, हातानं आंबा तोडला, पण हातपाय आणि डोळे ते खाऊ शकले नाही. आंबा खाल्ला तोंडानं, पण तो तोंडात राहिला नाही, तो गेला पोटामध्ये. आता माळ्यानं ते पाहिलं आणि त्यानं दांड्याने मार दिला त्या पाठीवर. पाठ म्हणाली, मला का मारता बरं? मी कुठे आंबा खाल्ला आहे बरं? दांड्यानं मार मिळाला, पण अश्रू आले डोळ्यांमध्ये. कारण पहिला दोष डोळ्यांचा होता. डोळ्यांनी प्रथम आंबा पाहिला होता ना. हाच आहे खरा कर्मसिद्धांत. तुम्ही अवगुण करता, ते कमी करता किंवा जास्त करता, याला महत्त्व नाही. तुम्ही अवगुण केलेला आहे ना, तुम्ही गुन्हा केलेला आहे, ती शिक्षा मात्र आपल्यामुळे इतरांना होत असते. म्हणजे मनुष्याच्या जीवनाचं काय आहे बरं?
हा कर्म सिद्धांत आहे ना, तुम्ही किती आजूबाजूनच दुसऱ्याला दुःख देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा कर्माचा फेरा तुमच्यावरच येत असतो. भले तुम्हाला वाटेल की माझी काही चुकी नव्हती, मी फक्त ते पाहिलं, मी फक्त थोडं अन्न खाल्लं, पण तुम्ही चोर आहात ना, तुम्ही त्या चोरीमध्ये सामील झालेला आहात. म्हणजे हा कर्मसिद्धांत आहे ना, तो कुणालाच चुकत नाही. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, जेवढं दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये चांगलं करता येईल ना तेवढं आपण करायला हवं. जेवढं पुण्य कमवता येईल तेवढं पुण्य कमवायला हवं. म्हणूनच जगामध्ये जर सुंदर काय असेल ना तर ते आपलं मन आहे, आपला दृष्टिकोन आहे, आपले विचार आहेत, आपलं वागणं आहे. काहीही न लपवता मन मोकळे जगणं, यातही खरी सुंदरता आहे ना. पण हे मन मोकळेपणानं जो संवाद करतो तो समाजामध्ये मुक्तपणे संचार करू शकतो. पण हा मनुष्य तेवढा फ्री राहिलेला आहे का? नेहमी जगताना त्याच्या जीवनामध्ये दुःख येतं, या अपेक्षांचं ओझं येतं. या अपेक्षा आणि समाधान आहे ना, यात एवढंच अंतर आहे. अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवतं ना. पण समाधान मनुष्याच्या जीवनामध्ये राहिलेलं आहे का बरं? अजिबात नाही. बघा, तुम्ही विचार करा, जीवनाचं नातं कसं असावं? जीवनाचं नातं एवढं घनिष्ठ असावं ना, दुसऱ्या तिसऱ्यानं आपल्या जीवनामध्ये जरी कितीही आपल्या माणसाबद्दल काही सांगितलं ना तरीही आपला विश्वास वाटून न देवा, आपलं नातं घनिष्ठ ठेवावं. सगळ्यात सुंदर नातं कुणाचं असतं बरं? बघा, मनुष्यानं आपल्या स्वतःकडे लक्ष देऊन पाहावं. म्हणजे हे दोन डोळ्यांचंच असतं ना, ते एकाच वेळी उघडझाप करतात, एकाच वेळी रडतात, एकाच वेळी झोपतात. तेही आयुष्यभर एकमेकांना न बघता. हे असं नातं आपल्याला कधी जन्माला येईल का बरं? आपल्या जीवनामध्ये निर्माण होईल का बरं? न पाहून सुद्धा एकमेकांवर एवढं प्रेम करणं की त्या प्रेमाला कधीच दोष लागत नाही. पण आपलं प्रेम तसं आहे का बरं? कधीतरी या गोष्टी आहेत ना, मनुष्याने आयुष्यभर जगायला हव्या. पण मनुष्य असं जगणं पसंत करत नाही, कारण त्या जगण्यामध्ये त्याला या डोळ्यांनी चांगलं दिसत नाही. त्या डोळ्यांना चांगलं दिसण्यासाठी तो वाईट मार्गसुद्धा स्वीकारतो. पण खरं सुख आहे कुठे बरं? खरं सुख आहे ते भगवंताच्या नामामध्येच आहे ना. खरं सुख आहे ते भगवंताच्या चरणामध्ये आहे. जोपर्यंत मनुष्याला याची संगत होत नाहीत ना, जोपर्यंत मनुष्याला याचा संग होत नाही, तोपर्यंत मनुष्याच्या जगण्यामध्ये आनंद निर्माण होणार नाही. म्हणजेच मनुष्याला आपलं सुख कशामध्ये आहे ना हे अगोदर दिसायला हवं. या अगोदर त्याने जाणून घ्यायला हवं. या सत्याचा शोध त्याने जाणायला हवा. जोपर्यंत आपलं सुख कशात आहे, आपलं सत्य कशात आहे हे त्याला दिसेल ना, तेव्हा सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. समर्थांनी सांगितलंच आहे ना, मुखी राम विश्राम तेथेची आहे, सदानंद आनंद सेऊनी राहे, तयावीन तोसीन संदेहकारी, निजधाम हे नाम शोकापहारी. म्हणजे ज्याच्या मुखामध्ये रामनाम असतं ना, त्याच्या हृदयामध्ये समाधान असतं, त्याला नेहमी आनंद लाभत असतो. ते सोडून केलेला सर्व खटाटोप आहे ना, हा संशयानेच भरलेला असतो ना. परंतु राम हे रामनाम आहे ना, हे रामाचं घर आहे. तेथे तो नांदतो, म्हणून तो शोक दूर करणारा आहे. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, रामाचं जप करा, रामनामाचं नामस्मरण करा. तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. जय जय रघुवीर समर्थ.